लड्डू मुत्यानं अवतार ಈಗಿನ संचारी तर सीन असा आहे की आमचं घर बांधताना ना माझ्या रूम मध्ये पंख्याचं हुक काढायचं राहिलं होतं आणि मग त्यामुळे ना मला हा टेबल फॅन वापरायला लागतो आणि हा टेबल फॅन पण एवढा जुना आहे ना जसं की हडप्पाच्या उत्खननातच भेटला होता. त्याचं बटन दाबला लगेच चालू होत नाही बरं का, त्याला जागा करायला लागतं मग तो फिरायला लागतो. त्याच्यामध्ये धूळ पण लय साठली होती. मग म्हटलं चला आज थोडसा वेळ येतं साफ करून घेऊ. मग पहिल्यांदा त्याला पोर्च मध्ये रिकाम्या जागेत घेतलं म्हणजे कसं घरामध्ये धूळ होणार नाही. एक स्क्रूड्रायव्हर घेतलं, त्याच्या कव्हरचा नट काढला आणि कव्हर वेगळा करून घेतला. मग मागच्या साईडचा व्हाईट कव्हर पण काढून घेतला कारण तिथं पण लय धूळ साठली होती. जुना दात घासायचा ब्रश घेतला आणि त्याने साफ करायला सुरुवात केली. नाकामध्ये लय धूळ जात होती म्हणून एक रुमालाने पहिलं तोंड बांधून घेतलं आणि मागची बाजू पूर्ण साफ करून घेतली. गेल्या वेळेला जेव्हा मी पंखा साफ करत होतो ना तेव्हा पुढची पातीच तुडली होती. त्यामुळे मग मी ह्या वेळेला त्याची पाती काढून साफ करायचा अजिबात प्रयत्न केला नाही. जेवढं मला वरच्यावर साफ करता आलं ना तेवढं साफ केलं. सगळं काय एकदम चकाचक साफ केल्यावर पिन बोर्डात लावली आणि एकदा चालू करून बघितलं तर थोडं ऑटोमॅटिक फिरायला लागला बरं का. पण याला ना खरं एका टेक्निशियनला दाखवायची गरज आहे आणि हा विषय जर मी घरच्या समोर काढला की याला एखाद्या टेक्निशियनला दाखवायची गरज आहे तर ते म्हणतील आम्ही तुला इंजिनियर केले कशाला.